नमस्कार, तुम्हाला माहिती आहे का आपल्या लाडक्या बाप्पाची गणपती मूर्ती घरात कुठे असावी? तुमचं घर असू दे, झोपडी असू दे, फ्लॅट असू दे किंवा बंगला असू दे, दिशा ही फार महत्त्वाची असते। आणि जशी गणपती बाप्पांची दिशा आहे तशीच आपण पूजा करताना आपण कुठल्या दिशेला बघतोय बाप्पांकडे हे तेवढंच महत्त्वाचं आहे। तर सर्वात प्रथम दिशा म्हणजे पूर्व दिशा। पूर्व दिशा का महत्त्वाची? तर दिवसाची सुरुवात ही पूर्वेपासून होते आणि आपले सूर्योदय, आपली प्राणशक्ती हे आपल्याला पूर्वेपासून भेटते। पण कुठली गोष्ट सुरुवात करताना श्री गणेशाने सुरुवात करतो आणि गणेश पूजननी सुरुवात करतो। आता तुमच्या घरात पूर्व दिशा नसेल भेटत तर काय करावं? पूर्व दिशेनंतर जी येणारी दिशा आहे ती उत्तर दिशा। उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते। उत्तर दिशेकडे चुंबकीय शक्ती आहे आणि उत्तर दिशा ही कुठलीही कामाची संधी आणण्याचा योग निर्माण करते। म्हणून उत्तर दिशेलाही तुमच्या गणपती बाप्पांची मूर्ती चालेल। त्याच्यानंतर जी दिशा येते ती म्हणजे पश्चिम दिशा। पश्चिम दिशा ही इच्छापूर्तीची आहे, ही ज्ञानाची आहे। तर प्रत्येक मंदिर तुम्ही बघाल गणपती बाप्पांचं जगभरात तर त्यांची मूर्ती ही जास्त करून पश्चिमेलाच आहे। म्हणून पश्चिमेलाही तुमच्या गणपती बाप्पांची मूर्ती चालेल। तर आता ह्या दिशा आम्ही काढायच्या कशा?